नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. भूमिका नवोदय या कथेच्या 7व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. गेल्या भागामध्ये भूमिका घराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण अभिजित हात दुरावूनच होता. आज त्यांच्या नात्यात एक सुंदर वळण येणार आहे. चला तर मग बघूया आजचा हा खास भाग. अभिजितने हळूच आपला हात पुढे करून तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सरकवले. असे करताना त्याची बोटे तिच्या कानाला आणि कानशिलाला हलकेच शिवली आणि त्याच क्षणी तिने एकदम डोळे उघडले. अभिजितचा हात तिथेच थबकला. ती सुद्धा संकोचली. अभिजितने लगेचच हात मागे करून घेतला. भूमिकाने त्याच्याकडे पाहत विचारले, काय झाले? तुझे केस चेहऱ्यावर आले होते म्हणून त्याने उत्तर दिले. काहीतरी बोलण्यासाठी तिने ओठ उघडलेच होते की त्याची नजर स्वतःच्या हाताकडे गेली. तिचा हात त्याच्या हातावर होता. हे पाहताच तिने घाबरून हात मागे घेतला. ती लगेचच त्याच्यापासून थोडी दूर सरकली. भूमिकाने हळूच सॉरी म्हटले, ज्यावर त्याने तिच्याकडे एक नजर टाकली. तिने कूस बदलली आणि डोळे मिटून ती झोपी गेली. अभिजितने काही सेकंद तिच्याकडे पाहिले आणि नंतर त्यानेही डोळे मिटून घेतले. नेहमीसारखाच दिवस होता. तिला आता इथे राहायची, घरातील प्रत्येक कामाची आणि सर्वांसोबत जुळून घ्यायची सवय झाली होती. नेहमीप्रमाणे ती दुपारी जेवायची तयारी करत होती. तितक्यात करण आला. वहिनी ऐका ना, मामा आणि मामी येत आहेत, जेवण बनवून ठेवा. मामा आणि मामीचा विषय निघताच तिला पुन्हा भूतकाळातील गोष्ट आठवल्या. वेळेवरील तिची पकड सौल झाली. तिने मान हलवली. तो तिला सांगून मम्मीच्या खोलीकडे निघून गेला. तर भूमिका पुन्हा एकदा त्याच विचारात हरवून गेली. अभिजितच्या पालकांशी आता तिचे नाते बदलले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि उठून कामाला लागली. जेवण बनवताना तिच्या मनात तेच विचार घोळत होते. हे सर्व का घडले? अचानक सर्व काही का बदलले? तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तिच्यासोबत अचानक असे काही घडेल. अभिजितसोबतच त्याचे मामा मामी आले. ते येताच करणने जाऊन त्यांच्या पाया पडल्या. ते सुमती देशपांडेंना भेटायला आले होते. भूमिकानेही पुढे होऊन त्यांच्या पाया पडल्या. तिला पाहून मामींना आपल्या मुलाची आठवण आली. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, पण त्यांनी स्वतःला सावरले. देव तुझे भलं करो, सदा सुवासीन रहा. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यांच्या पाणवलेल्या डोळ्याकडे पाहून त्यांच्या नवऱ्याने त्यांना शांत राहायचा इशारा केला. त्यांनीही स्वतःला सावरले. सुमती देशपांडे भाऊ भाऊजाईला पाहून खूप आनंदी झाल्या. प्रकृतीत सुधारणा होती, पण अजूनही त्यांना नीट चालता येत नव्हते. खोलीतील खुर्चीवर बसून त्यांच्या भावाने विचारले, ताई तू पडली कशी? आधी आम्हाला ते सांग. आणि सुनबाई कशी आहे? ताई काही कामधंदा करते की अजून शिकते? मामींनी हलकीशा आवाजाने विचारले, ज्यावर सुमती देशपांडे म्हणाल्या, नाही सुनबाई सर्व काही करते. भाऊजाई येऊन तरी किती दिवस झाले आहेत. अजून लहानच आहे मुलगी, म्हणूनच आम्ही तिची काळजी करतोय. खूप समजस्य आहे ती. त्यांच्या भाऊजाईच्या चेहऱ्यावर वाईट वाटल्याचे भाव आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून सुमती देशपांडे त्यांना जवळ घेत शांत करू लागल्या. पुतण्याच्या आठवणीत आज पुन्हा त्यांचे डोळे भरून आले होते आणि त्या तर शेवटी आईच होत्या. भूमिकाने सर्वांसाठी मनापासून स्वयंपाक केला होता. सर्वांना जेवण वाढले. अभिजितसुद्धा घरीच होता. त्याला जेवण वाढून ती स्वतः सासूबाईकडे आली. सुमती देशपांडेंना जेवण भरून तिने औषध दिली. बाळा हे तुझ्यासाठी. मामीजींनी एक छोटासा डब्बा तिच्या हातात ठेवला. ती थोडी संकोचली, पण सासूबाईंनी इशारा केल्यावर तिने तो डब्बा हातात घेतला. भूमिकाच्या गालाला स्पर्श करत मामी प्रेमाने म्हणाल्या, खूप गुणी आहे तू. देव तुझे नेहमी चांगले करो. आमच्या ताईला आणि भाच्याला नेहमी खुश ठेव. छोटेसे तर कुटुंब आहे आपले. त्याचे बोलणे ऐकून ती मंद हसली. अभिजित पुन्हा बाहेर निघून गेला आणि थेट रात्रीच परतला होता. मामा मामींना खालच्या खोलीत थांबवले होते. करण स्वतःच्या खोलीत अभ्यास करत होता. भूमिका अजून जागीच होती. जेवण झाले होते. तिला वेळेवर झोपायची सवय होती, पण इथे आल्यापासून इतका उशीर व्हायचा की आता सवय बदलू लागली होती. अंगणात चालताना तिने एक दीर्घ श्वास घेतला. मामींना मामी म्हणणे जरा वेगळेच वाटत होते. ती जुन्या नात्यातून बाहेर पडून एका नवीन नात्यात आली होती, जे तिला निभवायचे होते. पण कसे? अभिजितला समजून घेणे कठीण होते की तिला तसे वाटत होते.
रागिणीसोबतचे त्याचे नाते जसे काही असो, वेगळे व्हायचे काहीतरी कारण तर नक्कीच असेल. ती सोडून गेली होती, तिला कोणीतरी दुसरे हवे होते, हे सर्व तिने सासूबाईकडून ऐकले होते. पण प्रत्यक्षात त्या नात्याचा अभिजितवर काय परिणाम झाला असेल हे तर तोच जाणत असेल. हवामानात अचानक बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटला आणि धुळीचे लोट उडू लागले. तिने आसपास पाहिले. वाळवत घातलेले कपडे आधीच काढून घेतले होते. तिने खिडकी लावून घेतली. अभिजित अजून घरी आला नव्हता आणि आता हलका पाऊसही सुरू झाला होता. ते भिजतील अजून, ती स्वतःशीच पुटपुटली. अंगणातून मागे सरकून ती खोलीत आली. हलक्याच पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. तिने वेळ पाहिली. रात्रीचे 11 वाजून गेले होते. विचित्र माणूस आहे, पाऊस पडतोय हे दिसल्यावर तरी वेळेवर घरी यायला हवे होते ना. ती मनातल्या मनात त्याला ओरडू लागली. त्याच्याबद्दल विचार करत तिने फोन हातात घेतलाच होता. तितक्यात बाहेर दुचाकीचा आवाज आला. तिने फोन पुन्हा ठेवून दिला. तो खोलीत आला तेव्हा पूर्ण भिजलेला होता. त्याला पाहताच तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. अभिजित कपाटाकडे जाऊ लागला तशी ती म्हणाली, थांबा, संपूर्ण खोली ओली होईल. तिने स्वतःच टॉवेल काढून त्याच्या हातात दिला. अभिजितने थँक्यू म्हणत स्वतःला पुसले. तिने कपाटातून कपडे काढून त्याच्या हातात दिले. तिच्याकडे एक नजर टाकत तो कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून गेला आणि भूमिका स्वतःशीच बडबड करू लागली. अभिजित जेव्हा बाहेर आला तेव्हा तिला पाहून म्हणाला, तू कशाला जागी राहतेस? म्हणूनच मी जेवायला आधीच घरी येतो. भूमिकाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत विचारले, चहा घेणार यावेळी? अभिजितने घड्याळाकडे पाहिले. भूमिकाच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळेच सांगत होते. त्याने चहासाठी नकार दिला. काही त्रास आहे का भूमिका? असेल तर सांगू शकतेस, त्याने शांतपणे विचारले. पण त्याचे बोलणे ऐकून ती म्हणाली, सांगणे सोपे नसते अभिजितजी. मला नाही वाटत की मी तुम्हाला माझ्या मनातील कोणतीही गोष्ट सांगू शकते. तिने अगदी स्पष्ट आवाजात हे उत्तर दिले. अभिजितने तिच्याकडे पाहिले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. कदाचित तिने त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्नच केला नव्हता. पण ही गोष्ट दोघांच्या बाजूने तशीच होती. भूमिका आपले हात एकमेकात गुंफून त्याची शांतता अनुभवत निघून जाऊ लागली की ठीक त्याच क्षणी अभिजितने तिचा हात धरला. ती जागीच थांबली. त्याने तिला स्वतःकडे ओढले. त्याच्याकडून अशी वागायची मुळीच अपेक्षा नसल्यामुळे ती एकदमच डचकली. तुम्ही हे? भूमिकाने घाबरत विचारले. तसा तो म्हणाला, विश्वास दाखवायचा प्रयत्न तरी तेव्हा केला जातो जेव्हा समोरच्याची समजून घ्यायची इच्छा असते. त्याचे हे बोलणे ऐकून तिने डोळे बारीक केले. म्हणजे माझी समजून घेण्याची इच्छा नाहीये? हो, तुझी समजून घेण्याची इच्छा नाहीये आणि मी सुद्धा तुला समजून घेऊ शकत नाही, अभिजितने उत्तर दिले. तिच्या डोळ्यात डोळे घालून त्याने उत्तर दिले होते. त्याचे बोलणे ऐकून ती न समजल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. अभिजितची नजर तिच्यावरच खिळली होती. त्याने आपला हात पुढे करून तिच्या चेहऱ्यावर आलेल्या विस्कटलेल्या लटा बोटाने मागे सरकवल्या. त्याच्या थंड हाताचा स्पर्श होताच ती शहरली. एक वेगळा स्पर्श तिला स्पर्शून गेला. तिने त्याच्यावरून नजर हटवून डोळे मिचकवले. अभिजितचे हात तिच्या कमरेवर होते. त्याने तिला धरून ठेवले होते. खोलीच्या खिडक्यातून येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याने खोलीत गारवा निर्माण झाला होता. मंद झालेला पाऊस पुन्हा एकदा वेगाने सुरू झाला होता. ज्याकडे लक्ष जाताच भूमिकाने तिकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक हलकीशी चमक आली. भूमिकाकडे पाहत अभिजितने गंभीर आवाजात म्हटले, मी तुझ्याशी बोलतोय. भूमिकाचे लक्ष त्याच्याकडे गेले. तिने संकोचात उत्तर दिले, बोला. मी बोलून झालोय, उत्तर तुला द्यायचे आहे. अभिजितचे बोलणे ऐकून तिने आपले ओठ हलकेच आवळले. तुम्ही कोणताही प्रश्न विचारला नाही. मी जे बोललो त्याचे उत्तर दे. प्रश्नसुद्धा विचारतो, अभिजित म्हणाला आणि हात मागे घेत सरळ उभा राहिला. तिने आपली नजर त्याच्यावर असल्याचे पाहून हळूच म्हटले, मी समजून घेत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर सांगा, मी काय समजून घेत नाही? काहीच नाही. काहीच समजून घेत नाही मी, ती म्हणाली आणि त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाली, मग तुम्ही काय समजून घेता? मी इथे आले आहे तेव्हापासून एकदाही तुमच्याकडे माझ्यासोबत निवांत वेळ द्यायला वेळ नसतो. तुमचे काम मी समजू शकते, जबाबदारी आहे तेही समजते, पण मी इथे माझी मर्जी म्हणून अशीच आलेली नाहीये. तुम्ही माझ्याशी लग्न केले आहे. आतापर्यंत मी काही बोलू शकले नाही. तुम्ही माझ्यावर चिडताय,
पण जेव्हा मी बोलते तेव्हा तुम्हाला कुठे काय समजते. करणला आधी माझ्यासोबत पाठवले. समजले तुमच्याकडे वेळ नव्हता. बाजारातील काम रोजचे असते. कामासाठी मी तुम्हाला सांगू की करणला मी तुम्हाला कधी काही बोलले नव्हते. तुम्हीच म्हणालात करणला सांगतो म्हणून. थोडासा वेळ काढायचा होता तर नेहमीसारखा काढू शकत असतात. मग ते हॉस्पिटलमध्ये थांबणे असो किंवा आज मामा मामींना घेऊन येणे असो. अभिजितने तिचे बोलणे अत्यंत बारकाईने ऐकले. खूप शांतपणे त्याने तिच्याकडे पाहिले. तितक्यात ती पुढे म्हणाली, मी तुलना करत नाहीये किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ का देताय असे म्हणत नाहीये. या कुटुंबाचा भाग कदाचित मी नाहीच आहे. बहुधा तुम्ही माझ्याशी अगतिकतेने लग्न केले आहे. आता मला सर्व समजतंय. आणि तो एकदम थबकला. जणू त्याला भूतकाळातील बरेच काही आठवले होते. समोरच्या माणसाने या नात्यात फक्त अगतिकतेने राहावे किंवा समोरच्याला तशी जाणीव व्हावी या भावनेची वेदना त्याने सुद्धा अनुभवली होती. तो हे सर्व सहन करून आला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. हळुवारपणे तिचा दुसरा हात धरून तिला आपल्या आणखीन जवळ केले. भूमिका एकदम डचकली. तिने त्याच्याकडे पाहिले. अगदी त्या क्षणी तो तिच्याकडे पाहत म्हणाला, कोणी सांगितले अगतिकतेने लग्न केलं आहे म्हणून? मी इतकाही अगतिक झालो नव्हतो. तुला असे का वाटले? तुम्ही तुमच्या पहिल्या लग्नामुळे? भूमिका बोलणारच होती की त्याने हळूच तिच्या तोंडावर हात ठेवला. तिचे डोळे मोठे झाले. तो त्याच शांत आवाजात म्हणाला, फक्त स्वतःबद्दल बोल भूमिका, फक्त आपल्याबद्दल. ती थोडी संकोचली. आजपर्यंत त्याच्यात अशा प्रकारे कधीच जवळकी आली नव्हती. तिच्याकडे पाहत आपला हात मागे करत तो म्हणाला, माझी पत्नी आता तू आहेस. मानता का तुम्ही? मानले नसते तर तुझ्यासोबत असतो का? कमाल करतेस तू सुद्धा. अभिजित आज तर मोकळ्यापणाने बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून तिने नजर उचलून पुन्हा त्याच्याकडे पाहिले. सोबत असण्याचा अर्थ तुम्हाला माहीत नाहीये अभिजितजी? तूच समजावून सांग मग. मला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. मला समजायला थोडा उशीर होतो. तू समजस आहेस, तू समजून सांग. त्याने उत्तर दिले आणि तिच्या कमरेवर असलेला हात मागे घेतला. भूमिकाने सुटकेचा श्वास घेतला. तसा तो म्हणाला, केवळ हात धरला तर इतकी घाबरतेस आणि वरून म्हणतेस नातं मानत नाही. हे ऐकताच तिची नजर आपोआप खाली झुकली. ओठ आवळले गेले. त्याला काय म्हणायचे आहे हे समजायला तिला मुळीच उशीर लागला नाही. पण तो या गोष्टीची तिच्याकडे तक्रार करत होता का? भूमिकाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. तोपर्यंत तो दुसरीकडे वळाला होता. अभिजितने खिडकी बंद केली आणि पलंगाच्या दिशेने सरकला. तो नेहमीप्रमाणे आपल्या जागेवर येऊन बसला. काही सेकंद बसून राहिल्यानंतर त्याने आपला फोन टेबलवर ठेवला आणि झोपला. भूमिका काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिली. मग तीही पलंगाच्या दुसऱ्या बाजूला आली. तिने अभिजितकडे पाहिले. तो असाच बोलून एकदम शांत होऊन जायचा. जणू काही झालेच नव्हते. अभिजितचे मिटलेले डोळे पाहून ती हळूच म्हणाली, ऐका ना. त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. तेव्हा ती शब्द सुचवण्याचा प्रयत्न करू लागली. तुम्ही कशावरून रागावला आहात का? नाही, अभिजितने उत्तर दिले. तिला समजेना की पुढे काय बोलावे. तो पुन्हा नेहमीसारखा शांत झाला होता. भूमिका गोंधळून काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. नंतर ती सुद्धा आपल्या जागेवर आडवी झाली. तो तिचा नवरा होता. तिच्या मनात ज्या काही तक्रारी होत्या त्या त्याने बोलून दाखवल्या होत्या. पण त्याला त्याचा काही फरक पडला होता की नाही हे तिला ठाऊक नव्हते. ती याच विचारात होती. तितक्यात तिला तिच्या कमरेवर त्याचा हात जाणवला. तिचा श्वास जणू तिथेच थांबला. ती काही समजणार किंवा बोलणार त्याआधीच तिच्या पाठीशी त्याच्या छातीचा स्पर्श जाणवला आणि तिच्या श्वासाचा वेग प्रचंड वाढला. अभिजितची छाती आपल्या पाठीशी लागल्याचे जाणवताच तिचा श्वास वेगाने चालू लागला होता. त्याचा हात आपल्या उघड्या कमरेवरून पोटापर्यंत सरकायचे ती अनुभवू शकत होती. एक वेगळ्याच भावनेने तिचे हृदय जोरात धडधडले होते. ती अजूनही याच विचारात होती की कदाचित तो तिच्यावर रागावला असेल. पण तिचा हा विचार इतक्या लवकर खरा ठरेल असे तिला वाटले नव्हते. तिचे हृदय एक वेगळ्याच लयीत धडधडत होते. अभिजितने हळूच तिच्या कमरेवर आपले हात थोडा सौल केला. तेव्हा कुठे भूमिकाने सुटकेचा श्वास घेतला. नाहीतर तिला वाटले होते की ती नीट श्वासही घेऊ शकत नाही. रागवलो नाहीये मी तुझ्यावर. अभिजितचा आवाज तिच्या कानाजवळ ऐकू आला. त्याच्या श्वासाचा गारवा जाणून तिचे डोळे हलकेच मिटी गेले. ती स्वतःला सावरून आता दीर्घ श्वास घेऊ लागली. अभिजितचे जड झालेले श्वास
जाणून तिने मान हलकीशी वळून त्याच्याकडे पाहिले, पण त्याची नजर पडताच तिने नजर चोरली. अभिजितने हळुवारपणे म्हटले, काही करत नाहीये मी. भूमिकाने हे ऐकून आपले ओठ हलकेच आवळले. ती खूप संकोचली होती. अभिजितने आपले डोळे मिटत म्हटले, सोबत असण्याचा अर्थ खरोखरच मला समजत नाहीये कदाचित, म्हणूनच तुला त्रास सहन करावा लागतोय. याबद्दल मला माफ कर. ती इच्छूनही काही बोलू शकली नाही. त्याचे डोळे मिटलेले होते. अभिजितचा स्वभावच असा होता. एवढे तर या काही दिवसात ती समजून गेली होती. त्याने तिला सोडलेही नव्हते आणि पुढे काही बोललाही नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहतच होती. अभिजितने मिटलेल्या डोळ्यांनीच आपला दुसरा हात तिच्या डोळ्यावर ठेवत म्हटले, झोपून जा. भूमिका पूर्णपणे लाजून पाणी पाणी झाली. तिने आपले डोळे मिटून घेतले. डोळे घट्ट मिटून ती मनातल्या मनात म्हणाली, हा माणूस स्वतः तर विचित्र आहेच, मलाही वेळ लावून सोडणार. थोड्या वेळाने अभिजितने आपला हात मागे घेतला. या क्षणीही तिचे डोळे एक सेकंदासाठी सुद्धा उघडले नाही. ती तशीच मिटलेल्या डोळ्यांनी पडून राहिली. मग कधी झोप लागली ते तिला तिचेच कळले नाही. ठराविक वेळी उठायची सवय असलेला अभिजित आजही आपल्या वेळेवरच जागा झाला. पण आज उठल्यानंतर समोरचे दृश्य काहीतरी वेगळेच होते. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून झोपलेली होती. अभिजितला आठवले की रात्री त्याने ही सुरुवात केली होती. ती त्याच्या जवळ अगदी बेफिकीर होऊन शांतपणे झोपली होती. काही सेकंद तिच्याकडे पाहिल्यानंतर अभिजितने वेळ पाहिली. जायचे तर होते, पण वाटले काही क्षण थांबून जावे. उगाच तिची झोप मोडायला नको. तसेही त्याच्यामुळे ती उशिरापर्यंत वाट पाहत जागी राहायची. अभिजितने खूप हळूच तिला बाजूला केले. तो उठून तिच्यापासून दूर झाला. त्याने आपला हातही खूप सांभाळून मागे घेतला. ती गाढ झोपलेली होती. हलकीशी चुळबुळ करत तिने डोळे मिटूनच कूस बदलली. तिला पाहून अभिजितला तिने काल रात्री बोललेल्या गोष्टी आठवू लागल्या. तो हळूच उठून बाहेर निघून गेला. जेव्हा तो आंघोळ करून परत आला तेव्हा तिला तशा प्रकारे झोपलेले पाहून त्याला हाक मारावीशी वाटली. तो बोलणारच होता की एक आवाज जणू त्याच्या कानावर आदळला, तू रोज सकाळी सकाळी मला उठवत जाऊ नकोस, तुझ्यामुळे माझी झोप खराब होते. त्याचे उघडलेले ओठ जणू शिवले गेले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. भूमिकाकडे काही सेकंद पाहिल्यानंतर तो दुचाकी चावी घेऊन तिथून निघून गेला. नेहमीप्रमाणेच तो आपल्या कामात व्यस्त झाला. काल रात्रीच्या गोष्टी त्याच्या डोक्यात तशाच फिरत होत्या. तिने जे काही म्हटले होते ते चुकीचे नव्हते, पण ती स्वतःही संकोचायची. त्यामुळे चूक फक्त त्याचीच नव्हती. मालक, घरातून फोन आहे, शंकरने हाक मारली. रात्रीचे 8 वाजले होते. ते पाहून तो म्हणाला, सांग येतोय म्हणून. एवढे सांगून त्याने चावी उचलली आणि शंकरला लक्ष ठेवायला सांगून स्वतः निघून गेला. मामा मामी आज थांबले होते. अभिजितने येऊन त्यांची भेट घेतली. भाच्याशी बोलताना मामींनी विचारले, काम नीट चालले आहे ना? हो, सर्व ठीक आहे, त्याने उत्तर दिले. तो असाच होता, कमी बोलणारा आणि गंभीर. ते जितके विचारत तितकेच तो उत्तर देत असे. आता तो प्रकार संपला ना घटस्फोटाचा? मामाजींनी विचारल्यावर त्याने होकार दिला. तसे ते समजावत म्हणले, हे सर्व झाले, आता लक्ष दे स्वतःच्या आयुष्याकडे सुद्धा. आई भाऊ बहीण आहेत, पण थोडे स्वतःकडे बघ. जबाबदारी समजतो, थोडे लक्ष ठेव तूही, आणि तिच्यासारखे नको ठेवूस. अभिजितने त्यांचे बोलणे ऐकून श्वास घेतला. त्याला उत्तर द्यायचे होते, पण तो शांत राहिला. मामाजींच्या बोलण्याचा अर्थ तो समजत होता. रागिणीच्या वेळी त्याने बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. कदाचित त्यांना तेच सांगायचे होते. मामाजी, चहा. भूमिकाचा आवाज आला. ती ट्रे घेऊन समोर उभी होती. त्यांनी हलक्या हास्यासह कप हातात घेतला. तसा तिने दुसरा कप त्याच्या समोर केला. अभिजितने काही न बोलता कप उचलला. दुपारचे जेवण करून ते लोक आजच निघून गेले. जातेवेळी दोघांनीही तिला आशीर्वाद दिले. जे काही घडले होते त्यानंतर अभिजितच्या मामाजींनी स्वतः आपल्या बहिणीशी बोलून आपल्या भाच्यासाठी तिचा प्रस्ताव ठेवला होता. गोष्ट किती विचित्र झाली होती, पण आता जे होते ते हेच होते आणि सर्वांनी ही गोष्ट स्वीकारली सुद्धा होती. कामे उरकता उरकता रात्र झाली. जेव्हा ती खोलीत आली तेव्हा काल रात्रीची गोष्ट एकदम तिच्या डोक्यात आली. अभिजितने तिच्या बोलण्याचा नक्की काय अर्थ काढला असेल कोण जाणे. बोलणेच निरर्थक आहे त्याच्याशी, ती बडबडली. तिने उषा व्यवस्थित केल्या आणि घड्याळ पाहत जशी उठली तसा त्याच्या येण्याच्या चाहुलीसह दार उघडले.
आले वाटतात, ती स्वतःशीच बडबडली. ओठ हलकेच आवळून तिने नेहमीसारखे राहून स्वतःला कामात गुंतू इच्छिले. कपडे कपाटात ठेवायच्या उद्देशाने ती इकडे लागली. अभिजित आत आला. तिला पाहून त्याने मान हलवली आणि फोन ठेवून पाणी पाहू लागला. बाटली उचलून त्याने पाणी पिले. कपडे बदलण्याच्या विचाराने शर्टची बटणे काढू लागला. मग काहीतरी विचार करून थांबला. भूमिकाला अजूनही तसेच कामात गुंतलेले पाहून त्याने मान हलवली. इथे ये जरा, त्याने हाक मारली. जी ऐकताच तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले होते. भूमिका, तुलाच बोलतोय मी. अभिजितने ती अजूनही तिथेच उभी आहे हे पाहून म्हटले. जे ऐकताच ती गडबडून पटकन त्याच्या समोर येऊन उभी राहिली. अभिजितने तिच्याकडे एक नजर टाकली. बस खाली, उभी राहायची शिक्षा नाही दिली मी, तो म्हणाला, ज्यावर तिने मान खाली झुकवली. तिचे हात एकमेकात गुंफले जात होते. हे पाहून अभिजितने स्वतःच तिच्या बांगड्याने भरलेला हात धरून तिला आपल्या जवळ बसवले. इतक्या हक्काने त्याने हात धरला होता की ती इच्छूनही काही बोलू शकली नाही. तिला हे अजिबात विचित्र किंवा चुकीचे वाटले नाही. त्यांच्यात थोडे अंतर होते. तो तिचा हात सोडत म्हणाला, इकडे ये थोडीशी. भूमिकाला वाटले जणू तिचा श्वासच थांबला आहे. आधीच त्यांच्यात खूप कमी अंतर होते, आता तो अजून जवळ का बोलवतोय? तिचे हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागले. तिला तशाच प्रकारे बसलेले पाहून अभिजितने हलकेच मान हलवली आणि स्वतः तिच्या बाजूने झुकून तिच्या मानेजवळ काहीतरी करू लागला. तो तसा अचानक जवळ आल्यामुळे तिने आधीच नजर खाली झुकवली होती, पण आता तिच्या मानेजवळ काहीतरी स्पर्श झाल्यामुळे तिने पाहिले तर तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत होता. हेच, अभिजितने जरा भर देऊन म्हटले. तशी ती खूप संकोचली. कोण जाणे ती मनात काय काय विचार करत होती. अभिजितने तिच्याकडे एक नजर टाकली. मागे वळ, लॉक थोडे घट्ट आहे. ती हळूच दुसरीकडे वळाली. अभिजितने मंगळसूत्र लॉक करण्याचा प्रयत्न केला. मग अजून जवळ होऊन हलकेच दातांनी ते लॉक बंद करण्याचा प्रयत्न केला. भूमिकाला तिच्या पाठीवर आणि मानेजवळ त्याच्या श्वासाचा गारवा जाणून खूप वेगळे वाटू लागले. हे स्पर्श तिच्यासाठी एकदम नवीन होते. त्याचा स्पर्श, त्याचे इतके जवळ असणे, सर्व काही तिच्यासाठी नवीन होते. तिने शहरात आपले डोळे हलकेच मिटून घेतले. अभिजितचा हात तिच्या खांद्यावर आला आणि तो मंगळसूत्र बंद करून मागे सरकला. भूमिकाने पटकन आपले डोळे उघडले. ती आपली बोटे एकमेकात गुंफू लागली. अभिजितने तिची उघडी पाठीची बाजू पाहिली, जी त्याला दिसत होती. तो हळूच तिचे केस मागे सरकत म्हणाला, झाले. हे ऐकताच ती गडबडून उठू लागली. पाय वळता वळता राहिला आणि ती पलंगावर पडता पडता वाचली. अभिजित आपल्याकडेच पाहत आहे हे पाहून तिने संकोचून नजर चोरली आणि आपले केस कानामागे सरकवत आपली नजर लाज लपवू लागली. खाणार नाहीये मी तुला, उगाचच घाबरतेस मला पाहून. अभिजितने शेवटी बोलून दाखवलेच. जे ऐकून ती म्हणाली, मी नाही घाबरले. मग अशी कशी उठलीस इतक्या घाईत? तो एवढे बोलूनच तिने हळूच उत्तर दिले, मी फक्त माझ्या जागेवर जात होते. तुम्हाला झोपायचे असेल ना? तसे ठीक आहे ना? अभिजितने विचारले. तिला समजेना तसे त्याने मंगळसूत्राकडे इशारा केला. ती संकोचली. तिच्या सांगण्यावरून त्याने हे दुरुस्त करून आणले होते. हो, मी करायला सांगितले होते, पण आज तो व्यस्त होता म्हणून नाही सांगू शकले. तुम्ही कधी आणले? आणले जेव्हा आणायचे होते तेव्हा. अभिजितचे उत्तर ऐकून तिने तोंड वाकडे केले आणि स्वतःशीच म्हणाली, सरळ उत्तर देणारच नाहीत असे गंभीर होऊन बोलतात की समोरच्याला समजणारच नाही नक्की काय झाले. अभिजितने पलंगाला टेकून म्हटले, थँक्यू. कशामुळे? तिने विचारले. तिला त्याचा थँक्यू म्हणायचा अर्थ समजलाच नाही. ती न समजल्यासारखी आपल्याकडे पाहत आहे हे पाहून तो म्हणाला, मला माहीत आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी तुझी नाहीये, तरीसुद्धा तू सर्व काही करतेस. तर बदल्यात काहीतरी हवे म्हणून काम करायची माझी सवय नाहीये. त्याचे बोलणे मध्येच तोडत ती म्हणाली. जे ऐकून त्याने तिच्याकडे पाहिले. इथे ती जरा वेगळी वाटली, त्यापेक्षा वेगळी जिच्याशी तो तिला जोडू इच्छित नव्हता, पण तरीही जोडून जायचा. भूमिका, तू एक समजस मुलगी आहेस. मला तुला गुंतागुंती टाकायचे नाहीये. माझ्या आयुष्यात आधी जे काही घडले ते मागे सारून मी पुढे जायचा प्रयत्न करतोय. मी या गोष्टीचा स्वीकार केला आहे की तू माझी पत्नी आहेस, नाहीतर मी लग्न केले नसते. माझ्या सवयी अशाच आहेत, जे काम आहे तेच करणार. वेळेची कमतरता भासते तर इथे मी थोडा अगतिक आहे.
त्याने स्पष्ट आवाजात म्हटले. ही त्याची सवय होती. त्याचे बोलणे ऐकून भूमिकाने एक दीर्घ श्वास घेतला. ती त्याच्या समोरून पणगावर गुडघे टेकून चालत त्याच्या शेजारी येऊन बसली. कामाबद्दल तक्रार थोडीच केली मी. पण तुम्हाला वाटले तर मी सांगून ठेवते. माझ्या बोलायचा अर्थ एकमेकांना वेळ देण्याशी, समजून घेण्याचा प्रयत्न करण्याशी होता. कोणत्याही नात्यात जोपर्यंत एकमेकांना समजून घेत नाही तोपर्यंत मोकळेपणा येत नाही. आणि मला वाटते जोपर्यंत एकमेकांसोबत मोकळेपणा येत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती अत्यंत नम्रतेने म्हणाली. अभिजित तिच्याकडे पाहू लागला. तो जेवढे विचार करत होता भूमिका तेवढी अजिबात गोंधळलेली नव्हती. या गोष्टीची जाणीव त्याला झाली होती. हो, अभिजितच्या या होकारावर तिने तोंड वाकडे केले. होसला हो मिळताच विचित्र वाटते. जरा व्यवस्थित बोला आणि बोलायचे नसेल तर नका बोलू. जी हो यापुढे जातच नाही तुमचे बोलणे. अभिजितने मान वळून तिच्याकडे पाहिले आणि हात पुढे करून तिच्या दुसऱ्या खांद्यावर ठेवत तिला धरून स्वतःकडे ओढले. भूमिकाच्या डोळ्यात आश्चर्य उमटले. तिला पकडून ठेवलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत तो म्हणाला. तुझी हा करताना मी वाईट वाटतो का? उद्या तू म्हणशील मी तुझे काहीच ऐकत नाही, तेव्हा मी कशाला म्हणू? उद्या परवा येणाऱ्या कोणत्याही दिवशी मी असे काही म्हणणार. भूमिकाने तोंड वाकडे करत निष्पापपणे उत्तर दिले, ज्यामुळे अभिजितच्या ओठावर आपोआप एक हलकेच हास्य आले. विचार करून बोलत आहेस का तू? त्याने जाणून बुजून विचारले, ज्यावर तिने तसेच उत्तर दिले. आणि नाही तर काय, मी कशाला उद्या म्हणू? माझी हा करा, जेव्हा मला माहीत आहे की तुम्ही असे कधी करणार नाही. अभिजित हे ऐकून जागीच थबकला. भूमिकाला नेहमी तोंडावर बोलणे ते थेट बोलायची सवय होती. तिच्या मनात जे होते ते तिने बोलून दाखवले. पण अभिजित मात्र नक्कीच विचारात पडला. आता असे का बघायला लागलात? एक तर तुम्ही बोलता बोलता असे शांत होऊन जाल, जणू काही झालेच नव्हते. यामुळेच मला भीती वाटते, ती हळूच म्हणाली. अभिजित अचानक शांत झाल्यामुळे नक्कीच काय झाले ते तिला समजले नव्हते. भीती तर वाटत नाही तुला माझी? अभिजितने तिच्याकडे पाहत उत्तर दिले. त्याचे बोलणे ऐकून तिने तोंड वाकडे केले. म्हणजे आता तुमच्या भीतीने थरथर कापायला हवे का मी कधी म्हटले? तुमचा अर्थ तोच होता. भूमिका तोंड वाकडे करत त्याच्यापासून दूर जाणार होती, पण अभिजितचा हात तिच्या खांद्यावरच होता. ती त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. अभिजितची नजर तिच्यावर खेळली होती. तुला जायची खूप घाई आहे. नंतर तक्रार मात्र तूच करशील. भूमिका खूप संकोचली. सकाळी लवकर उठताना तुम्ही सवय आहे. झोप पूर्ण नाही झाली तर कारणे सुद्धा तूच सांगणार आणि पुन्हा तक्रारही तूच करणार. असे कसे चालणार? अभिजितने तिच्याकडे पाहत विचारले. भूमिकाने नकारार्थी मान हलवली. तो तिच्या सांगण्यावरून हे सर्व करतोय असा विचार करून तिने उदासपणे हसून काहीच म्हटले नाही. अभिजितने तिच्यावर आपली पकड सौल केली. जा. तो हळूच तिला सोडत आपल्या जागेवर आडवा झाला. तिच्याशी बोलताना एक वेगळाच आनंद अनुभवता आला. असा कोणीतरी होता त्याच्याशी अशा प्रकारे मोकळेपणाने बोलता येत होते. त्याने एक हात डोक्याखाली घेतला आणि दुसरा हात उशावर हलकासा दुमडून ठेवला. भूमिका त्याच्याकडे पाहत राहिली. तिने बोललेले शब्द तिला आठवले. तो म्हणाला होता की तो तिच्यावर कोणत्याही गोष्टीवरून रागवलेला नाही. तिनेही आपल्या मनातील सर्व काही बोलून दाखवले होते. पण काय माहिती, अजूनही काही गोष्ट होती जी तिला खटकत होती. अभिजितचे डोळे मिटलेले पाहून ती हळूच त्याच्या जवळ सरकली. त्याच्या हातावर तिने हळूच आपले डोके टेकवले. तिचे हृदय प्रचंड वेगाने धडधडत होते. ती जे काही करत होती त्यामुळे तिला स्वतःलाच घबराट सुटली होती. अभिजितने डचकून आपले डोळे उघडले. तो खरोखरच चक्रावला होता. त्याच्या हातावर डोके ठेवून झोपलेल्या भूमिकाने हळूच त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याला काहीच समजत नव्हते. त्याच्या डोळ्यात एक वेगळेच आश्चर्य आणि काही प्रश्न होते. भूमिका. जेव्हा तो काही क्षण काहीच बोलला नाही तेव्हा तो स्वतःला म्हणाला. त्याचा आवाज ऐकून तिने आपले मिटलेले डोळे उघडून विचारले, तुमचा हात दुखायला लागलाय का? नाही. तो जणू गडबडला होता. भूमिका स्वतः किती अडचणीतून इथपर्यंत आली होती हे तिलाच ठाऊक होते. संकोच दूर करणे वेगळीच गोष्ट होती आणि स्वतःहून पुढाकार घेणे अगदी वेगळी गोष्ट होती. तीही समोर अभिजितसारखा माणूस असताना. अभिजितचा संकोच पाहून ती म्हणाली, बाजूला हो.
तो हो म्हणत म्हणत थांबला. कसलेही स्पष्ट उत्तर न देता त्याने तिची कंबर धरून हळूच तिला स्वतःकडे ओढून घेतले. काही न बोलता त्याने उत्तर दिले होते. भूमिकाचे हृदयही वेगाने धडधडले. तितक्यात अभिजितचा मंद आवाज तिच्या कानावर पडला. काही झाले आहे का तुला? म्हणजे तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. अभिजितने तिच्या डोळ्यात पाहिले. तिची नजर आपल्यावर आहे हे पाहून तो म्हणाला, बदलल्यासारखी वाटते आहेस. तुला पाहून आधी असे कधी वाटले नाही. म्हणजे मी काय म्हणतोय ते तुला समजत असेलच. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तू दूरच राहत आली आहेस. मला सांगतेस की मी बोललो नाही. तू तरी कुठे काही बोललीस. आता मात्र खूप काळजी घ्यायला लागली आहेस. काय झाले आहे नक्की? अभिजितने थेट विचारले कसले? सांगूनच टाकले होते. त्याचे बोलणे ऐकून भूमिकाने आपले ओठ हलके आवळले. म्हणजे माझे तुमच्यापासून दूर राहणे तुम्हाला वाईट वाटत होते, तर तुम्ही तरी कुठे प्रयत्न केलात आणि काळजी घ्यायला लागली आहे. म्हणजे नक्की काय? काळजी घेतली तर त्रास, नाही घेतली तरी त्रास. घे ना काळजी. कोणी म्हटले त्रास होतोय? अभिजितने आपली रागावलेली बायको पाहून म्हटले, ज्यावर तिने एकदम वाईट तोंड करून त्याच्याकडे पाहिले. तो तिच्या बाजूला कूस बदलत आपला हात तिच्या कमरेवरून काढून हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केस मागे सरकवू लागला. भूमिकाचे हृदय जोरात धडधडले, पण एका वेळेतच अनुभूतीसह तिने अभिजितकडे पाहत डोळे मिचकवले. त्याच क्षणी त्याचा मंद आवाज तिच्या कानावर पडला, मोकळेपणा नसेल तर नाते पुढे जात नाही. तुझे बोलणे समजते मला, पण बायको जेव्हा अशी मिठीत येते तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्याचे बोलणे ऐकून तिचे गाल लाजेने लाल झाले. तिच्या चेहऱ्याचा रंग क्षणात गुलाबी झाला. तिला जाणीव झाली की कदाचित ती जरा जास्तच घाई करत पुढे आली होती. कोण जाणे तो तिच्याबद्दल काय विचार करत असेल. अभिजितपासून ती दूर होणार इतक्यात त्याचे हात पुन्हा तिच्या कमरेवर आले आणि त्याने तिला घट्ट धरून ठेवले. तिने संकोचात त्याच्याकडे पाहत म्हटले, मला वाटले तुम्ही रागवतो म्हणून. अभिजितने तसेच तिच्याकडे पाहत म्हटले. भूतकाळातील काही जुने प्रसंग त्याच्या डोक्यात येऊ लागले होते, पण त्या सर्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्याने आपले लक्ष तिच्यावर केंद्रित केले. आत्तापर्यंत तुम्ही मला वाटले तुम्ही रागावला असाल. मी रागावलो तर फरक पडतो. म्हणूनच तर समोरचा माणूस विचार करतो ना. तुमच्याशी लग्न केले आहे मी आणि तुम्हाला वाटते जणू मी तुमची सोडून बाकी सर्वांची कोणीतरी लागते. नवऱ्याकडून काही अपेक्षा ठेवायला नकोत. तुम्ही राहू द्याच आता. शेवटी तिने तोंड वाकडे करत आपली नाराजी व्यक्त केली. तिचे बोलणे ऐकून तो जणू थबकलाच. एक वेळ अशी होती जेव्हा कोणाचे तरी प्रेम आणि लक्ष मिळवायची इच्छा त्याच्याही मनात असायची. ती देतही होती, पण त्याने कधी ते मनापर्यंत पोहोचू दिले नाही किंवा समजून घ्यायचा प्रयत्नही केला नाही. आणि आज भूमिकाकडे पाहून त्याला वाटले जणू भूतकाळातील तोच प्रसंग पुन्हा घडत आहे, पण यावेळेस तो समोर तिच्यामध्ये स्वतःला पाहत होता. भूमिकाने त्याचा हात बाजूला झटकला नाही. सोडा आता. आत्ताच जवळ आली आहेस आणि आत्ताच सोडून जा म्हणतेस. थोडी अजून जवळ ये. अभिजितचे बोलणे ऐकून तिचे डोळे मोठे झाले. जणू तिला विश्वासच बसत नव्हता. त्याने तिला कमरेला धरून स्वतः जवळ करत तिच्या डोळ्यात पाहत म्हटले, तुला नवऱ्याकडून काहीच अपेक्षा नसतील तर बायकोजी, उद्या मी निष्काळजी वागलो तर तक्रार नको करू. कधी म्हणतेस होला हो मिळणार नाही, अपेक्षा नाही, कधी काही. काय मी तुला इतका वाईट वाटतो? त्याला खरोखर वाटत होते की ती त्याला पसंत करत नाही. भूमिकाने हे ऐकून हळूच उत्तर दिले, वाईट नाही वाटत. बस तुम्ही स्वतःला खूपच जास्त वेगळे ठेवतात. आणि वरून त्या दिवशी जेव्हा तुम्ही करणला मारले तेव्हा मी खूप घाबरले होते. तेव्हापासून मला तुमची खूप भीती वाटायला लागली होती. भीती? ती पण माझी. अभिजित दचकल्यासारखा झाला, पण पुढच्याच क्षणी तिच्याकडे पाहून त्याच्या ओठावर आपोआपच हास्य आले. माझी भीती वाटायला लागली तीही तुला? भूमिकाने तोंड वाकडे केले, ज्यावर अभिजितने आपले हसू आवरत म्हटले, इतका भयानक नाही मी. माहीत आहे. भूमिकाने हळूच उत्तर दिले. एक अतिशय सुंदर भावना तिच्या मनाला स्पर्शून गेली. ती आज पहिल्यांदाच त्याच्या इतक्या जवळ आली होती किंवा कोणाच्या तरी इतक्या जवळ होती. अभिजितच्या मिठीत तिला एक नवीनच अनुभव येत होता. तो हसताना दिसत होता हे पाहून तिला खूप छान वाटले.
तर मित्रांनो, भूमिका आज अभिजितच्या जवळ तर आलेली आहे. त्यांच्या नात्यात प्रेमाची एक नवीन सुरुवात होत आहे. पण हा आनंद असाच टिकेल की नवीन अडचण येईल हे पाहण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत बघत राहा भूमिका नववधू.